समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. अभंगाच्या विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रस्तावनेमध्ये मी काही गोष्टी आपल्यापुढे ज्या मांडत होतो, त्यातली जी गोष्ट मला मांडायची, मी त्या नामदार साहेब आलेले आहेत, ही तर आणखी चांगली गोष्ट झालेली आहे. आज साहेबांच्यामुळे केवळ नागपूरच नव्हे, केवळ विदर्भच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा ज्यांच्यामुळे ढवळून निघत आहे आणि सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीनं ही जी घोडदौड आपल्याला दिसते आहे, मग सगळ्याच दृष्टीतनं असेल अशा प्रकारचा हा विकासाचा भाग, संपन्नतेचा भाग आदरणीय श्री बावनकुळे साहेबांच्या अथक परिश्रमातून, त्यांच्याप्रमाणेच इतरही त्यांचे सहकारी आहेतच, पण विशेष अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या सहयोगातून घडत आहे. पंढरपूरलाही त्यांचं मला वाटतं येणं झालेलं आहे. पंढरी क्षेत्रामध्ये त्यांनी येऊन अनेक वेळेला तिथल्याही समस्या आणि त्याचं निराकरण करण्याचा साहेबांनी प्रयत्न केलेला आहे. अशा दृष्टीनं सर्वांगीण दृष्टी ज्यांची आहे आणि सर्वांगीण दृष्टीपेक्षाही संत क्षेत्राच्या बाबतीत, धर्मक्षेत्राच्या बाबतीत, या बाबतीत अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी अत्यंत तळमळीनं, जिव्हाळ्याने आणखी एक विशेष, किरण महाराजांनी आत्ताच मला सांगितलं की साहेबांनी पंढरपूरला 3 हेक्टर जमीन दिलेली आहे पंढरपूर क्षेत्रात. वा, मी तेच आपल्याला सांगणार होतो की धर्मक्षेत्रावर, तीर्थक्षेत्रावर, संत क्षेत्रावर अशा प्रकारच्या धर्माधिष्ठित अशा ज्या गोष्टी चालत आहेत, त्यामध्ये राजात जर अशा प्रकारचा आणखी धर्माचरण करणारा असला तर यथा राजास तथा प्रजा या न्यायाने सर्वांनाच अशा प्रकारच्या या गोष्टीमध्ये आणखी त्या ठिकाणी सहजच लाभ प्राप्त होतो. साहेबांचं हे कार्य अपूर्व स्वरूपाचं म्हणता येईल. आषाढीच्या महायात्रेच्या वेळेला त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी ठोस आपल्याला ते दृश्य आपल्याला नक्की पाहायला मिळेल, मी अशी अपेक्षा करतो. मी आपल्याला असं म्हणत होतो की या विदर्भामध्ये अशा रीतीनं वारकरी संप्रदायाच्या बाबतीत खूप मोठं योगदान देणारी मंडळी मागच्या पिढीमध्ये होऊन गेली. ती ज्ञानामध्ये होती, भजनामध्ये होती, प्रवचनामध्ये होती, आचरणामध्ये होती, इतर साधनेमध्ये होती. पण आमच्या दृष्टिकोनातून जेवढा आणखी आपला याच्यामध्ये समरसतापूर्वक सहभाग असायला पाहिजे तेवढा असावा असं मला तरी वाटत नाही. कदाचित माझ्या संपर्कात आपण मंडळी कमी असाल असं म्हणूनही मला वाटत असेल, तेही मी मान्य करतो. पण पहिली गोष्ट अशी, सुबोध महाराज, आम्ही आईसाहेबांच्या दर्शनाला गेलो आत्ता, आणि दर्शन करून येताना त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक शुद्ध एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये आईसाहेबांच्या पुढं वारकरी सांप्रदायिक कीर्तनाचा नियम आम्ही आता चालू केलेला आहे. आपल्या या नागपूर शहरापुरतंच नव्हे तर या संपूर्ण परिसरामध्ये, विदर्भामध्ये भागवत धर्माचा, वारकरी संप्रदायाचा, संतांनी केलेल्या अशा प्रकारचं आणखी हे मोठं जे कार्य आहे त्याचा कोणाला विसरही पडू नये आणि त्या मार्गाने सगळ्यांना चालण्याची आणखी प्रवृत्ती होत राहावी. विशेषतः नव्या पिढीमध्ये हे रुजावं, याच्याकरता आम्ही हा उपक्रम एकादशीच्या दिवशी आईसाहेबापुढं आम्ही चालू केलेला आहे. सूचना फक्त मी त्यांना एकच केली की फार चांगला उपक्रम आहे. एकादशीच्या दिवशी 5 ते 7 आपण कीर्तनाची सेवा करता, नंतर आरती, सायं आरती असते आईसाहेबांची, त्याच्या आधी 2 तासाचा हा कार्यक्रम असतो. पण
तेवढा मर्यादित तो कार्यक्रम ठेवू नका. एकादशीचा दिवस म्हणजे त्याला हरिदिनी म्हणतात. आणि हरिदिनी या शब्दाचा अर्थ असा की एकादशीच्या दिवसाचे 8ही प्रहर हे भगवान विष्णूचे 8 अंग असतात. संपूर्ण दिवस भगवान अशा प्रकारचे त्या दिवसामध्ये सामावलेले असतात. म्हणून या एकादशीच्या दिवशी आईसाहेबांच्या पुढं भागवत धर्माच्या दृष्टीनं जर तुम्हाला सेवा करायचीच असेल तर पूर्ण दिवसभर तुमचे काही कार्यक्रम 1 दिवसापुरते चालले पाहिजेत. आणि मग त्यामध्ये मी त्यांना असं सांगितलं की आपण सकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरी ग्रंथातला 9व्या आणि 12व्या अध्यायाचं पारायण करावं. दुपारी 4 ते 5 आपण हरिपाठ माऊलींचा म्हणावा सामुदायिक रीतीनं. 5 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही ठरवल्याप्रमाणे तुमचं कीर्तनाचा नियम असू द्यावा. आणि दुपारच्या वेळेला शक्य असेल तर भजन, शक्य असेल तर प्रवचन याची एक सेवा घडावी. आणि संपूर्ण एकादशीचा दिवस अशा प्रकारच्या भागवत धर्माच्या संतांच्या अक्षराला अनुसरून सेवेमध्ये जर घातला तर इथं हळूहळू अशा प्रकारचा लोकांचा सहभाग वाढेल. कीर्तन करणाऱ्यांना फक्त त्याच्यापुरती ती सेवा झाली, पण सगळ्यांचा सहभाग होण्याकरता ते पारायण असावं म्हणजे सगळ्यांना वाचता येईल. तिथं भजन असावं म्हणजे सगळे सहभागी होऊ शकतील. हरिपाठ असावा त्याच्यामध्ये सगळे सहभागी होतील. आणि याच्यातून अशा प्रकारच्या वारकरी संप्रदायाचं महत्त्व, वारकरी संप्रदायाचा अशा प्रकारचा सहजच गोष्ट जी प्रसिद्धी माध्यमातून साध्य होऊ शकणार नाही ती अशा आचरणातून सहजच प्राप्त होण्यासारखी आहे. अशा प्रकारची गोष्ट मी सुबोध महाराजांना मगाशी सांगितली. आणि पहिलंच कीर्तन त्यांचं कालचं एकादशीला झालेलं आहे. इथून पुढच्या कीर्तनाच्या वेळेला त्यांनी पूर्ण दिवसभराचा हा कार्यक्रम भरगच्चपणाने करावा. मला नाही वाटत त्यांना या बाबतीत कुठल्या गोष्टीची कमतरता राहील, कोणत्या गोष्टीची न्यूनता त्यांना राहील. त्यांना सगळ्या व्यवस्थेने हे परिपूर्ण स्थान असल्यामुळं इथं सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा असा हा नागपूर आणि या परिसरामध्ये भागवत धर्माचा हे महत्त्व कळण्याच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः नवीन पिढीच्या दृष्टीतनं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि ती सुबोध महाराजासारखे तरुण अशा प्रकारचे आणखी हरिभक्त करत आहेत. किरण महाराजासारखे अशा प्रकारचे त्यांना साथ देत आहेत. ही गोष्ट त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. ते करत राहतील अशा प्रकारची मी अपेक्षा करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि गणलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील हा पहिला अभंग आहे. गाथ्याचं संपादन कुणाचंही असू द्या, गाथा कुणीही प्रकाशित केलेला असू द्या, पण जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथा उघडला की पहिला अभंग हाच आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. या अभंगाने गाथ्याला सुरुवात आहे. आणि मग त्याच्यानंतर मात्र मग पाठभेद असू शकतील, कोणाच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतील. आमच्या देहूकरांचा पाठ बाळक्रीडेनं सुरुवात होणार आहे, त्यामुळे आमची पहिली बाळक्रीड आहे. आणखी कोणाची काही अशा प्रकारची सुरुवातीचे कुठं बाळक्रीडा शेवट आहे, कुठल्या गाथ्यामध्ये कुठं मधीच आलेली आहे ते असू शकेल, पण पहिला अभंग हाच आहे. गाथ्यामध्ये पहिला अभंग हाच का? महाराजांना जेव्हा कवित्वाची स्फूर्ती झालेली आहे, सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलू नये पांडुरंगाने आणि नामदेवरायांनी जेव्हा अशा प्रकारचा आणखी स्वप्नात येऊन आज्ञा केलेली आहे आणि कवित्वाची आज्ञा केली, तेव्हा महाराजांच्या मुखातून सहजपणाने ही वाणी बाहेर पडू लागलेली आहे, ही अभंगवाणी बाहेर पडू लागलेली आहे अशा पद्धतीनं. पण याच्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही की अभंगवाणी बाहेर पडत असताना महाराजांच्या मुखातून पहिला अभंग हाच आलेला आहे समचरण दृष्टी, असा मात्र कोणालाही दावा करता येत नाही, असं कोणी सांगू शकत नाही.
पण असं जरी असलं तरी गाथ्यामध्ये हा अभंग पहिला आहे. याचं कारण असं आहे की या अभंगामध्ये हा बीजरूपात अभंग आहे, हा सैद्धांतिक अभंग आहे. वेदांतशास्त्राचा जो सिद्धांत आहे तो सगळा सिद्धांत अत्यंत सूत्ररूपाने या अभंगामध्ये महाराजांनी मांडलेला आहे अशा प्रकारे. आणि महाराजांनी हे सांगत असताना आपलं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवतेचं मंगलाचरण या अभंगातून केलेलं आहे. म्हणून या अभंगाला विशेष महत्त्व आहे. मंगलाचरणातून आपल्या कुलदेवतेचं, आपल्या उपास्य देवतेचं, आपल्या आराध्य देवतेचं महाराजांनी यातून अशा प्रकारचं मंगल केलेलं आहे. शिष्टांचा संकेत असा आहे, शास्त्राचा संकेत असा आहे, कोणत्याही कार्याचा प्रारंभ करायचा असेल तर आपण ज्याची भक्ती करतो, उपासना करतो, पूजन करतो, असे आपल्या इष्टदेवतेचं पूजन केलं पाहिजे, त्याला नमस्कार केला पाहिजे आणि मग आपल्या कार्याला आपण प्रारंभ केला पाहिजे. कार्य प्रपंचातलं असो, परमार्थातलं असो, पण ते कार्य करत असताना आपल्या उपास्य देवतेला, इष्टदेवतेचं पूजन करून कार्य प्रारंभ केला पाहिजे असा शास्त्राचा संकेत आहे, शिष्टांचा संकेत आहे. संतांनीही तीच गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. आणि याला अनुसरून महाराजांनी या अभंगातून आपल्या उपास्य देवतेचं अशा प्रकारचं स्मरण केलेलं आहे, नमन केलेलं आहे, पूजन केलेलं आहे. पंढरीच्या विटेवर उभा राहिलेला पांडुरंग परमात्मा हा संप्रदायाचं अधिष्ठान अशा प्रकारचं आहे. ती अधिष्ठात्री देवता आहे. पण त्याबरोबरच जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या घराण्यात चालत आलेली वंशपरंपरेची ती उपासना त्या पंढरीरायाची, त्या पांडुरंगाची आहे. हे खुद्द महाराजच सांगतात. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा त्याचं काय आहे महाराज, जात्यावर बसलं की आपोआपच ओवी सुचती आणि ती गाणंही सुचतं. मार्गावरनं चालताय. महाराजांच्या घराण्यात ही परंपरा सेवेची चालत आलेली आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराजांच्याही घराण्यात त्यांच्या आधी 7 पिढ्यापासून, विश्वंभर बाबांच्यापासून ही पंढरीच्या पांडुरंगाच्या सेवेची परंपरा चालत राहिली. खुद्द महाराजांनी ती जोपासली, वृद्धिंगत केली आणि पुढे अशा प्रकारची ती प्रवाहित झालेली आहे. त्यामुळं या घराण्यामध्ये आज ही पंढरीरायाची उपासना निरंतर वंशपरंपरेनं चालत आलेली आहे.
महाराज स्वतःच उद्गार काढतात. वंश परंपरा दास मी अंकित. बोला. वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा दास मी अंकित. वंश परंपरा पंढरीच्या श्री पांडुरंगाची उपासना महाराजांनी मोठ्या अभिमानाने जतन केलेली आहे. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीनं महाराजांच्या घराण्यात ही उपासना चालत आलेली आहे आणि त्याचप्रमाणे हे संप्रदायाचं हे अधिष्ठान आहे. म्हणून मंगलाचरण करत असताना आपल्या अधिष्ठात्री देवतेचं मंगल करून आपल्या कार्याला आपण आरंभ केला पाहिजे असा संकेत आहे. या न्यायाने आज आपल्या सोहळ्याचा पहिला दिवस आहे. आपल्या उत्सवाचा आज प्रारंभ आहे आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाचं मंगलाचरण करून आपण अशा प्रकारचा आणखी आपल्या कार्याला आरंभ करूया. मंगलाचरण का करायचं याचं कारण असं आहे की समाप्ती कार्यान मंगलमाचरित. अंगीकृत कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. मंगलाचरणामध्ये परमात्म्यानं आपल्या कार्यामध्ये कोणतीही बाधा येऊ न देता निर्विघ्नपणे ते पार आपलं अशा प्रकारचं कार्य पार पडलं पाहिजे. हाही त्या मंगलाचरणामध्ये हेतू आहे आणि त्याच्यामध्ये नास्तिकतेचाही अशा प्रकारचा आरोप होऊ नये. गुरु शिष्य परंपरा या पद्धतीनं चालत राहावी असंही मंगलाचरण करण्यामध्ये काही हेतू आहे. मग हे मंगलाचरण महाराजांनी या अभंगातून केलेलं आहे. म्हणजे त्या आपल्या इष्ट अशा प्रकारच्या देवतेला नमन केलेलं आहे. शास्त्रामध्ये 3 प्रकारची मंगलाचरण सांगितलेली आहेत. एक नमस्कार रूप मंगलाचरण, दुसरं आशीर्वाद रूप मंगलाचरण आणि तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. नमस्कार रूप मंगलाचरण म्हणजे आपल्या इष्टदेवतेला नमस्कार करून आपल्या कार्याला आरंभ करावा. आपल्या शिष्याला योग्य अशा प्रकारच्या फळाची प्राप्ती होईल म्हणून त्याच्याकरता त्या देवतेला नमस्कार करणं हा आशीर्वाद रूप मंगलाचरण आहे. आणि ज्याची आपण उपासना करतो त्याचं लक्षणेनं वर्णन करून त्याचं मंगलाचरण करणं, त्याला नमस्कार करणं, त्याला अशा प्रकारचं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हटलेलं आहे. वस्तुनिर्देश या शब्दाचा अर्थ असा की ज्याची आपण उपासना करतो आहे त्याचं वर्णन करणं. तो कसा आहे
त्याची काय लक्षणं आहेत, त्या लक्षणेनं त्याचं वर्णन करून त्याला अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी वंदन करणं हे वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे. लक्षणाशिवाय वस्तू समजत नाही, लक्षणेशिवाय वस्तुसिद्धी होत नाही असं न्यायशास्त्रकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. वस्तुसिद्धी होण्याकरता लक्षण सांगितलं पाहिजे, त्या वस्तूचं लक्षण सांगितलं पाहिजे. कोणतं लक्षण? लक्षणाचं लक्षण काय आहे? लक्षणाचं लक्षण काय? निर्दृष्ट अशा प्रकारचं लक्षण त्याचं असलं पाहिजे. असाधारण धर्मो इति लक्षणम असं लक्षणाचं आणखी स्वरूप सांगितलेलं आहे. तेव्हा असाधारण धर्म ज्याच्या ठिकाणी असतो त्याला लक्षण म्हणतात. हे लक्षण निर्दोष असलं पाहिजे, म्हणजे अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव या प्रकारच्या दोषाने विरहित निर्दृष्ट लक्षण अशा प्रकारचं असेल तर त्या लक्षणाने ते परिपूर्ण होऊ शकतं आणि मग ती वस्तुसिद्धी होते. हे केवळ परमार्थातच नाही बरं का, अगदी व्यवहारातसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ही कल्पना करा, बैठकीमध्ये काही 10-20 लोक बसलेले आहेत, आतमध्ये मालक बसलेले आहेत आणि त्याला गाड्याला बोलावून सांगितलं, जा बैठकीमध्ये बाबूराव बसलेले आहेत, त्यांना म्हणावं तुम्हाला आत बोलावलेलं आहे. बैठकीतल्या बाबूरावना बोलावून आण. आता गडी त्याला काही बाबूराव पाहिले नाहीत, बाबूराव कोण आहेत माहीत नाही. तो बाहेर गेला, सगळ्यावरून नजर फिरवली, 10-20 लोक बसलेले होते अशा प्रकारचे इकडे तिकडे. कुणी काही पेपर वाचत होते, कुणी बोलत होते, कुणी काही करत होते, त्याला माहीतच नाही. त्यानं फक्त नजर फिरवली सगळ्यावरून आणि पुन्हा आत गेला. बाबूराव नाहीत म्हटला. बाबूराव बैठकीत नाहीत कसं? असं कसं होईल? आत्ता तर मला अशा प्रकारचा निरोप आला ते येऊन बसलेत म्हणून. तू पाहिलंच काय त्यांना? नाही पाहिलं म्हणलं आहे. तुला माहीत आहेत का बाबूराव? नाही माहिती. मग पुन्हा जा, तू जा. मग मी सांगतो ते बाबूराव आहेत, त्यांना लक्षात दे. मग कोणते बाबूराव आहेत? जे चष्मा लावतात, जे फेटा बांधतात, जे अशा प्रकारचे आणखी त्या ठिकाणी कोट घालून आलेले आहेत, अशा लक्षणांना असणारे जे आहेत ते बाबूराव आहेत, त्यांना बोलावून आण. हा पुन्हा बैठकीत आला आणि मग त्यानं पाहिलं. मग चष्मा लावणारे, फेटा बांधणारे, कोट घालणारे एकच बाबूराव होते. बाकीचे होते पण त्यांनी फेटा बांधला होता पण चष्मा घातलेला नव्हता. त्यांनी चष्मा घातलेला होता पण कोट घातलेला नव्हता. कोट घातलेला होता पण फेटा बांधलेला नव्हता. अशा प्रकारे कुणी कसे पण फेटा बांधणारे, कोट घालणारे, चष्मा लावणारे एकमात्र बाबूराव एकच होते. हे कशातून सिद्ध झालं? लक्षणेनं सिद्ध झालं. असाधारण धर्मो इति लक्षणम. तसं महाराजांनी आपण ज्याची उपासना करतो, आपण ज्याची भक्ती करतो, त्याचं अखंड नामचिंतन करतो, त्याचं लक्षणाने वर्णन केलं आणि त्याच्या संबंधीचं मंगलाचरण या अभंगातून करतात. मग कोणतं लक्षण आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझी हारी वृत्ती राहो. तेथे माझी हारी वृत्ती राहो. तेथे माझी हारी वृत्ती राहो. लक्षणं सांगितली, त्याची वस्तू निर्देश करून अशा प्रकारच्या लक्षणेने त्याचं वर्णन केलेलं आहे. तो कसा आहे? समचरण, समदृष्टी, विटेवरी, साजिरी 4 लक्षणं सांगितलेली आहेत.
मी ज्याची सेवा करतो, ज्याची भक्ती करतो, तो कसा आहे? तो समचरणाने उभा आहे अशा प्रकारे. आणि समदृष्टी, समदृष्टीनं पाहणारा आहे. समचरणाने उभा आहे, समदृष्टीनं पाहणारा आहे आणि विटेवर उभा आहे. अशा रीतीने चंद्रभागेच्या तीरावर विटेवर समचरणारविंद तो उभा राहिलेला आहे. विटेवर उभा आहे, समचरणाने उभा आहे, समदृष्टीने पाहणारा आहे आणि तो अत्यंत साजिरा आहे. हे चौथं लक्षण सांगितलेलं आहे. हे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून पुन्हा पुन्हा केलेलं आहे. समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या. उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या. समपाय कर कटी उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या, उभा तटी भिवरेच्या. समचरणाने उभा राहणारा हा एकमात्र पांडुरंग परमात्मा आहे. इतर अवतारामध्ये त्याचे चरण सम नाहीत. कुठं अशा प्रकारचा माहेश्वरी ठाण मांडून मागे पुढे पाय घेऊन देव पवित्र्यात उभा आहे. कुठं एक पाय वाकडा करून दिडक्या पायाने देव उभा आहे. कृष्णावतारामध्ये देहुडा चरणी वाजवितो वेणू अशा पद्धतीचा आहे. पण इथे मात्र तो समचरणाने उभा आहे आणि समदृष्टीनं पाहतो. आत्तापर्यंतच्या अवतारामध्ये देवाची दृष्टी सम नाही, देवाची विषमदृष्टी आहे. विषमदृष्टी आहे म्हणजे कशी आहे? भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. आत्तापर्यंतच्या अवतारामध्ये भक्तांना देवाने जवळ केलेला आहे आणि दुर्जनांचा संहार केलेला आहे. किंबहुना दुर्जनांच्या संहाराकरताच देवाचे अवतार झालेले आहेत. पण हा जो अवतार झालेला आहे इथे मात्र संतांनी वचन मागून घेतलं. तो कसाही असो, पापी असो, अज्ञानी असो, मूढ असो, दुर्जन असो, महापातकी असो, विश्वासघातकी असो, अशांचाही देवा तुम्हाला उद्धार करावा लागेल. त्यांचा संहार करायचा नाही, त्यांना उद्धरून न्यावं लागेल. हे पुंडलिकरायाला वचन द्यावं लागलं. नामदेवराय वर्णन करतात, पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासी यमादिकी गांजियले ऐसिया पतिता करी रे सनाथ पुरवी माझे आर्त पंढरीराया. पुंडलिकरायाने हे वचन मागून घेतलेलं आहे. म्हणून तर पुंडलिकरायाचा गौरव सगळ्याच संतांनी केलेला आहे. धन्य पुंडलिका बहुबरे केले निधान आणिले पंढरीये. अशा प्रकारे केवढा पुंडलिकरायाचा तुमच्या आमच्यावर उपकार आहे. 28 युगापासून देव आजही विटेवर उभा राहून जगदोद्धाराचं कार्य करतो आहे. जे जे दर्शनाला जातात त्यांचा अशा प्रकारचा उद्धार करतो. कुणाचा उद्धार केला? सगळेच भक्तांचाच उद्धार करतो असं नव्हे. अभक्त जरी दर्शनाला गेला, पापी जरी दर्शनाला गेला, अज्ञानी जरी दर्शनाला गेला, त्या सगळ्यांचा उद्धार अशा प्रकारचा देव करण्याकरता विटेवर समचरणारविंद उभा राहिलेला आहे.
तो वचनात गुंतला. संतांच्या वचनामध्ये देव गुंतून राहिलेला आहे. त्याला खालीही बसता येत नाही, कुठं जाताही येत नाही. जे दर्शनाला येतात त्यांचा उद्धार करतच तो राहिलेला आहे, करतही आहे. मूढ पापी जैसे तैसे, 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 उतरी गाधे लावणी, उतरी गाधे लावणी, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर, उतरी आसे लावणी, उतरी आसे लावणी, पुंडलिका दिलावर, पुंडलिका दिलावर. म्हणून समदृष्टीने पाहणारा विटेवर उभा राहिलेला आहे. हे तर सर्वांनीच वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे आचार्यांनी पांडुरंगाष्टकामध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम महे पांडुरंगम. अशा प्रकारे विटेवर उभा राहिलेला आहे, समचरणाने उभा राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्णन म्हणजे तो साजिरा आहे. साजिरा याचा अर्थ देखणा, अतिशय. अशा प्रकारे लावण्यप्रभा मुखप्रभा राशी महाराज वर्णन करतात. सगळ्याच संतांनी पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तिची शोभा. असं ज्ञानोबराय वर्णन करतात. महाराजांची तर रूपाची ओळच आहे, त्याच्या रूपाचं वर्णन करणार आहे. अशा रीतीने किती वर्णन आहे, किती रूपाचं वर्णन केलेलं आहे. महाराजांच्या नाटाच्या अभंगामधलं एक अभंग असं आहे की ज्याच्यामध्ये भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन अतिशय गोड पद्धतीने केलेलं आहे. उभा देखिला भीमातिरी, करमिरविले कटावरी, पाऊले समची साजिरी, नाम तरी अनंत अतिगोड, शंखचक्रांकित भूषणे, जडित मेखळार चिद्रत्ने, पितांबरवटी शोभे गोरेपणे, लोपिले तेने रवितेज, श्रवणी कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंतओळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी, कटिकट दोरा वाकी वेळा, बाही बाहुवटे पदक गळा, मृगनाभी रेखिला टिळा, लवती डोळा विद्युल्लता, सुंदरपणाची साम्यता, सुंदरपणाची साम्यता, काय वर्णुते पावे आता, आता तुकया बंधू म्हणे रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली, तुकया बंधू म्हणे अच्युता, धन्य ते माता तुकया बंधू म्हणे अच्युता, धन्य ते माता. आणि रूपाच्या ओळीमध्ये सगळे हेच अभंग आहेत. अशा प्रकारे आम्हाला दुसरं काही आवडतच नाही देवा,
हे रूपच तुझं आम्हाला अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपटो अशा रीतीने हे सगळे अभंग याच भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारे आहे. हां, धन्य न पुरे गुण गाता रूपदृष्टी निहाळीता. तेव्हा आमची इच्छा पूर्ण होत नाही, कितीही तुझ्याकडे पाहतच राहावं. पाहिली या वेध लावी बैसे जीवी जडोनी अशा प्रकारे चित्त मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. असा हा मोठा मनाला वेध लावणारा आहे, अतिशय गोड असे त्याचं रूप आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे साजिर्या. अशी 4 लक्षणं आहेत. सरळ चरणाने उभा राहिलेला आहे, समचरणाने उभा राहिलेला आहे, समदृष्टीने पाहणारा आहे, विटेवर उभा राहणारा आहे आणि अत्यंत सुंदर असणारा हा परमात्मा. अशा लक्षणेनं ज्याचं हे रूप आहे त्याच्या संबंधी महाराज म्हणतात तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझी वृत्ती राहो, तेथे माझी हरी. वृत्ती राहो, तेथे माझी हरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझी हारी वृत्ती राहो. तेथे माझी हारी वृत्ती राहो, तेथे माझी हारी वृत्ती राहो. माझी वृत्तीत अखंड तुझ्या चरणाशी राहू द्या. महाराजांनी फक्त माझ्या डोळ्यापुढे तुझी मूर्ती राहावी एवढं म्हटलेलं नाही आहे. हे तर पाहिजेच, सगुण रूपामध्ये आम्ही तुझ्याकडे पाहत राहावं, तुझं हे रूप आमच्या डोळ्यापुढे असावं, हे खरं आहे. पण हे होत असताना सुद्धा आमची जी वृत्ती आहे, आमची वृत्ती अखंड तुझ्या रूपाशी तुझ्या चरणाशी तादात्म्य पावलेली असली पाहिजे. केवळ डोळे असून का उपयोग आहे. अशा प्रकारे वृत्ती पाहिजे ना. वृत्ती सहित मन पायीच राखावे, अखंड भोगावे प्रेम सुख. अखंड वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहिली पाहिजे. अशा प्रकारे माझे चित्त तुझे पायी राहो, ऐसे करी काही. बोला चित्त तुझे पायी राहो, ऐसे करे काही. माझे चित्त तुझे पायी राहो, ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी राहो, ऐसे करे काही. धरोनिया बाही भव हातारी दातारा. धरोनिया बाही भव हातारी दातारा. धरोनिया बाई भवहातारी दातारा. धरोनिया बाई भवहातारी दातारा. अशा प्रकारची माझी सगळी वृत्ती तुझ्या चरणाशी अखंडितपणे ठेव. ठाव देई चित्ता राखे पायापासी, सकळ वृत्तीसी अखंडित. अशा प्रकारे अखंड वृत्ती महाराज देवाला प्रार्थना करतात. का बरं देवाला हे विनवावं लागलं? कारण वृत्ती आपल्या हातात राहत नाही ना. वृत्ती 4 अंतःकरणाच्या 4 वृत्ती सांगितल्यात की नाही.
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या ज्या 4 वृत्ती आहेत त्या आपल्या ताब्यात राहतच नाहीत. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिये धावता नावरती, सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. किती महाराज पुन्हा 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 सांगतात. अशा प्रकारे त्या मनाला शेवटी महाराज वैतागून फार काय म्हणतात महाराज, चेतवणी इंद्रिये सकळ, आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ, दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ, ऐसे चांडाळ अनिवार्य हे. ऐसे चांडाळ अनिवार्य हे म्हणजे कोण? मन. शुद्ध सत्वगुण संपन्न असणारी बुद्धी, बुद्धी केली राळ, राळ केली राळ. आपल्याला माहिती आहे, चांगलं लोणी आणलं शुद्ध चांगलं आणि त्यात जर राळा मिसळला तर मग नाश होऊन जातो की नाही? माती पडली तर शुद्ध बुद्धी अशा प्रकारची त्या ठिकाणी राळ करून टाकली. सगळंच काही या मनाने हे करून टाकलेलं आहे. अशा रीतीने सगळ्या इंद्रियांना आग लावण्याचं काम हे मन करतं, बाकी कोण करत नाही. आधी मनवणे उठी अशा प्रकारे मग ते वाचे दिठी करासी ये, असं ज्ञानोबराय सुद्धा सांगतात की नाही. अशा रीतीने तात्पर्य असं आहे की हे मन असं विचित्र आहे, विलक्षण आहे. ही वृत्ती आहे, बुद्धी वृत्ती आहे, चित्त वृत्ती आहे, अहंकार वृत्ती आहे, हे आपल्या ताब्यात राहू शकत नाहीत. केव्हा केव्हा अशा प्रकारची दगा देतील सांगता येत नाही. म्हणून महाराज देवाला प्रार्थना करतात, ही वृत्ती देवा तू सांभाळ, वृत्ती राखा पायापासी, वस्ती धरोनी राहील. अशा प्रकारे माझी वृत्ती तेवढी तुम्ही देवा तुम्ही राखा, बाकी काही नाही. म्हणून महाराज प्रार्थना करतात, तुझ्या 4 प्रकारच्या लक्षणेनं युक्त असणाऱ्या रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती अखंड राहू दे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि गण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठोबा जय जय विठोबा. मी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट सांगितली. या अभंगामध्ये महाराजांनी शास्त्राचा सिद्धांत मांडलेला आहे. अतिशय सूत्ररूप असा हा सिद्धांत मांडलेला आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असा सिद्धांत शास्त्राने मांडलेला आहे. तो या अभंगामध्ये सूत्ररूपाने सांगितलेला आहे. कसा तो मी सांगतो तुम्हाला नंतर.
माझी वृत्ती अखंड देवा तुमच्या चरणाशी राहू द्या, त्याच्याशिवाय मला काहीच नको आहे. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा तू जर सोडला तर सगळे पदार्थ माईक आहेत, म्हणून त्या माईक पदार्थांच्या ठिकाणी माझी इच्छा होऊ देऊ नको. माईक पदार्थ आहेत, माईक आहेत याचा अर्थ मायेनं व्यापलेले, मायेच्या अधीन असलेले. माया म्हणजे काय? मायेचं स्वरूप काय? अष्टधा प्रकृती सांगितलेली आहे, ते मायेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. त्रिगुणात्मक प्रकृती अशा प्रकारच्या आपल्या गुणाने जीवाला बद्ध करत असते आणि ती मायेच्या बंधनामध्ये अशा प्रकारचा तो जीव सापडलेला असतो. अशी ती माया सगळ्या यच्छयावत जीवांना बांधून टाकते. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिस्यात्रिभिर्गुणैः. 18व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात असा एकही जीव, एकही मनुष्य, एकही प्राणी नाही की जो या गुणाच्या अधीन नाही. मायेनं सगळ्याला व्यापून टाकलेलं आहे. मायेनं सगळ्यालाच अशा प्रकारचा की व्यापून टाकलेलं आहे. अशी ही माया मोठी बलवत्तर आहे. मायेची काही वैशिष्ट्ये आहेत. माया माया ज्याला म्हटलं जातं ती माया म्हणजे तरी काय? माया काय आहे हे सांगताच येत नाही. सांगता कसं येत नाही? सांगता येत नाही, शब्दाने सांगता येत नाही. आहे म्हणावं तर नाहीच, आणि नाही म्हणावं तर आहे. असं कसं काय? आहे आणि नाही कसे? ज्ञानेश्वर महाराजांनी याचं व्याख्यान करताना असं म्हटलेलं आहे, तैसी सत ना असत होय, जी विचाराची नाव नस आहे, ऐसियाची परी आहे अनादि म्हणती. हे मायेचं स्वरूप आहे. ती सतही नाही आणि असतही नाही. आणि सत असतच्या पलीकडे असणारी माया अशा प्रकारची अनादि काळापासून चालत आलेली आहे. अनादि काळापासून आहेच ती. मग असंच जर तुम्हाला म्हणायचं असेल तर परमात्म तत्वसुद्धा सत असतच्या पलीकडे आहे. मग माया परमात्मा होऊ शकत नाही का? नाही होऊ शकत. माया परमात्मा स्वरूप होऊ शकत नाही. का? परमात्मा आनंदाचं स्वरूप आहे. सच्चित आणि आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. माया आनंदाला आच्छादित करणारी आहे, माया दुःख देणारी आहे. अशा प्रकारची माया ही त्या ठिकाणी द्वंद्व आणि मोह निर्माण करणारी आहे, भेद निर्माण करणारी आहे. जिथं भेद असतो तिथं दुःख आहे. दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की अशी ही माया दुःखाला कारणीभूत आहे, पण अनिर्वाच्य स्वरूपातली आहे. आहे नाहीच्या पलीकडे. माया आहे का? नाही. नाही का? आहे. लौकिक जर दृष्टांत देऊन सांगायचं झालं तर कल्पना करा, 50 वर्षापूर्वी आपल्या शहरातले जे रस्ते होते तसे आज आहेत का? खूप बदल झाला. खूप बदल झाला. इतका बदल झाला, इतका बदल झाला की आता तो भाग ओळखूसुद्धा येत नाही. हे नवीनच झालेलं आहे. म्हणजे जे 50 वर्षापूर्वी होतं ते आज नाही, आणि आज जे दिसतंय ते 50 वर्षापूर्वी नव्हतं. जे नव्हतं ते आज दिसायला लागलं. बरं, मग आज जे दिसतं आहे ते 50 वर्षानंतर राहणार आहे का? नाही. 50 वर्षानंतर राहणार नाही. कशावरनं? 50 वर्षापूर्वीचं आज जर राहत नसेल तर आज जे दिसतं आहे ते 50 वर्षानंतर राहणार आहे. ह्याच्याकरता वेगळा तर्क सांगायची गरजच नाही. सहजच मनुष्य तर्काने ही गोष्ट जाणू शकतो. राहू शकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही मायाच आहे. म्हणजे जे नव्हतं ते दिसतं आणि जे दिसतं ते नष्ट होणार आहे. अशा प्रकारे, अशा प्रकारची ही माया जे दिसत नाही ते दाखवते आणि जे दाखवते ते नष्ट करणारी आहे. म्हणून मायेच्या ठिकाणची जी काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहे त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य ती परिवर्तनशील आहे. सतत बदलत राहणं हा मायेचा धर्म आहे. सतत बदलते, सतत बदलते.
आज आहे मग नाही, आज आहे मग नाही. मायेचं दुसरं लक्षण असं आहे की जे नसलेल्या गोष्टीबद्दल आकर्षण निर्माण करते आणि असलेल्या गोष्टीचा अनादर निर्माण करते माया. आपल्याजवळ जे आहे त्याच्याविषयीचा अनादर आणि जे नाही त्याच्याविषयीचा आकर्षण सतत निर्माण करण्याचं काम ही माया करते. पूर्वी बाजाराला चालत जायचं होतं तर चालत जाण्याचे कष्ट वाटत होते, म्हणून सायकल घेऊन दिली. चालत जावं लागतं त्यापेक्षा सायकलीवर जा, म्हणजे चालण्याचे कष्ट कमी होतील. काही दिवस बरं वाटलं, पण जेव्हा मोटारसायकल दिसायला लागली मग ती जास्त आकर्षित ठरली आणि मग सायकलचे पण कष्ट वाटायला लागले. अशा प्रकारे मग सायकल नको वाटू लागली, मोटारसायकल अशी वाटावी लागली. तात्पर्य असं आहे की एक वस्तू आकर्षण निर्माण करते आणि असलेली वस्तू अशा प्रकारचं की तिच्याविषयी तिटकारा निर्माण करते. असं हे मायेचं स्वरूप आहे. नसलेल्या वस्तूबद्दल शोक निर्माण करायला लावते, ती सुद्धा मायाच आहे. नसलेल्या वस्तूबद्दल शोक निर्माण करायला लावते, तिला माया म्हटलेलं आहे. दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नवीनच लग्न झालेलं जोडपं नागपूर मुंबईसारख्या शहरामध्ये आणि राहू लागलं. आता शहरामध्ये नोकरी मिळेल, पैसा मिळेल, पण राहण्याकरता जागा मिळेलच सांगता येत नाही. जेवढी पाहिजे तेवढी मिळेल असं सांगता येत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी तर फार अवघड अवस्था आहे. मग 10 बाय 10च्या खोलीमध्ये ते जोडपं राहू लागलं. त्या मुलीला कधी एवढ्या छोट्या घरात राहायची सवय नाही, गावाकडे मोठं घर असलेलं. आणि मग ती म्हणली मी राहणार नाही अशा छोट्या घरात. तो म्हणला आता असं म्हणून कसं चालेल, आपल्याला राहावं लागेल, इथंच थांबावं लागेल. ते म्हणले आपल्या दोघापुरतं ठीक आहे, पण मुलं बाळ झाल्यानंतर, पाहुणे आल्यानंतर काही इलाज नाही, तसंच आपल्याला करावं लागतं. मी हे करणार नाही. मुलं झाल्यावर इथं कोण राहणार, कसं राहणार. एक मुलगा झाला, 2 मुलं झाली, त्याला कुठं ठेवणार, आपण कुठं राहणार, कसं काम करणार. मी राहणार नाही. नवरा म्हणला तुला राहावं लागेल. ती म्हणली मी राहणार नाही. आणि असं करता करता दोघांमध्ये जो वाद निर्माण झाला, शेवटी त्या नवऱ्यानं तिला मारायला सुरुवात केली. मारू लागला तिला. का बरं तू राहणार नाहीस, तू बायको आहेस, तुला लग्न करून आणलं आहे, तुला राहणं भागच आहे. ती म्हणली मी राहणार नाही अशा पद्धतीनं. मुलाबाळा सगळं कोण राहणार इथे म्हणली. शेजारी एक म्हातारी होती, तिनं हा गोंधळ ऐकला आणि त्यांच्याजवळ आली. अरे बाबा तू का मारतोस बरं बायकोला तुझ्या, उगीच मार तू, असं मारू नये. तुम्हाला काय करू मग मारू नाही तर. म्हणजे आता तिला म्हटलं आपण दोघंही इथं राहतो आहोत आणि आपल्या मुलासकट आपल्या इथं राहावं लागणार आहे. तर ती म्हणली मी मुलासकट राहणार नाही. मुलं झाल्यानंतर मुलासकट मला इथं राहायचं नाही. मी मुलाबरोबर राहू शकत नाही, इथं आधीच जागा कमी आहे. म्हातारीचं डोकं जरा चक्रावून गेलं. ती म्हणली मुलाबरोबर राहायचं नाही म्हणती, मुलाबरोबर राहायचं नाही म्हणती. कुठं आहेत मुलं. आता नाही, झाल्यावरची गोष्ट सांगते म्हणली. जेव्हा मुलं होतील तेव्हाची अवस्था सांगते. मग आता जी अस्तित्वातच नाहीत त्या मुलाबद्दल ती आताच मार खाती आहे आणि आताच रडती आहे. माया याचं नाव काय आहे. नसलेल्या गोष्टीबद्दल शोक निर्माण करायला लावते, दुसऱ्या वस्तूबद्दल आकर्षण निर्माण करायला लावते, जी सत आणि असतच्या पलीकडं आहे. म्हणून शास्त्राच्या भाषेमध्ये तिला अनिर्वाच्य असा शब्द वापरलेला आहे, सत्सद विलक्षण असा शब्द वापरलेला आहे. अशी ती माया ही सगळ्या जगाला व्यापून राहिलेली आहे. पण गंमत अशी आहे, सगळ्या जगाला व्यापणारी माया ही मात्र परमात्म्याच्या अधीन असणारी आहे बरं का. ही त्याची शक्ती आहे, जिला महामाया किंवा मूळ माया म्हटलेलं आहे. ती माया ही भगवंताचंच स्वरूप आहे, त्याचीच शक्ती आहे, त्याच्या अधीन असणारी आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी, तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हरपती.
महाराजांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. उन्हामध्ये उभा राहिला आणि त्याची सावली दिसायला लागली. मग त्याला सांगितलं की बाबा तू एकटा दिसतो, पण तुझी सावली तेवढी जरा बाजूला ठेव. शरीरापासून सावली बाजूला काढणं शक्य आहे का? सावली बाजूला करता येते का? अंग आणि छाया जयापरी. सावली तेव्हाच नष्ट करता येते केव्हा? जेव्हा तुम्ही लोटांगण घालता तेव्हा. लोटांगण तळी हरपती, तशी ती अंगापासून बाजूला करता येत नाही, पण ती नाहीशी मात्र करता येते, तिचा बाध करता येतो तेव्हा जेव्हा तुम्ही लोटांगण घालता. लोटांगण घालता याचा अर्थ असा, देवाला जेव्हा तुम्ही शरणांगत होता तेव्हा मायेची मात्रा चालत नाही, मायेचं सामर्थ्य चालत नाही, मायेचा प्रभाव तुमच्यावर चालत नाही. म्हणून नाथ महाराजांनी फार सुंदर भागवतामध्ये म्हटलेलं आहे, माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, आन उपाय तेथे न सरती, भक्त सुखे तरी जती हरिमाया. जरी जाहले वेदशास्त्र संपन्न, तीही न करती भगवत भजन, माया निवर्तक ब्रह्मज्ञान तयाही जान कदा नुपजे. म्हणून माया ही त्याची शक्ती आहे. संतांनी ही गोष्ट ओळखली आहे आणि ओळखून देवाला म्हणतात, देवा जगामध्ये तू जर सोडला तर काहीच खरं नाही. तुका म्हणे तुची खरा येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, येरवा उगा तुका म्हणे तुझी खरा येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा, येरवा उगा पसारा. बाकी सगळा पसारा आहे. महापसारा कुठपर्यंत आहे? थेट ब्रह्मपदापर्यंत. ब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्तिनो अर्जुन, असं भगवानच सांगतात. अशा प्रकारे ही मायेची व्याप्ती फार लांबपर्यंत ब्रह्मपदापर्यंत गेलेली आहे. ब्रह्मपदापर्यंत, ब्रह्मपदाला ही जाऊन अशा प्रकारची, कारण पुढे त्यांना सुद्धा खाली यावंच लागतं. अशा प्रकारे त्यांनाही पुन्हा यावं लागतं. त्या मायेच्या तडाख्यानं इंद्रपद असो, ब्रह्मपद असो, अशा प्रकारे त्यांनाही खाली यावं लागतं. मग देवा तूच खरा आहे आणि तुला शरण गेल्याशिवाय या मायेतून सुटणं शक्य नाही. बाकी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. अशा प्रकारे आवरी आपुली हे माया, अमासिका भया भीत केली. अशा प्रकारे संत महात्मे ही गोष्ट जाणतात. एका परमात्मा तत्व जर सोडलं तर सगळं बाकी लयाला जाणार आहे, संपणार आहे, नष्ट होणार आहे, बदलणार आहे. याची यावत ज्यांना आपले म्हणून आपण कवटाळून बसलेलो आहोत, नाही सांगता येत. पहा महाराजांची अभंग वस्तुस्थिती, सत्य आपल्यापुढे आणलेलं आहे. आपण लक्ष देत नाही, हा आपलं दुर्दैव आहे. पण त्यांनी वस्तुस्थिती आपल्यापुढे पुन्हा पुन्हा मांडलेली आहे. पुत्रपत्नी सहोदर, माय बाप गोताचा पसर, मिळती काष्ठे लोटता पूर, आदरे दूळ होती खल्लाळी. बस ज्यांना आपले म्हणतो ते केव्हाही अशा प्रकारचे निघून जातील सांगता येत नाही. इथं कशाचाच काय भरवसा नाही, काहीच सांगता येत नाही अशा रीतीने. त्यामुळं महाराज म्हणतात की बाबा रे, एक परमात्म तत्व खरं आहे आणि त्याला अनुसरून महाराज म्हणतात, आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित धनी जडो देसी. आणि शेवटी महाराज म्हणतात, आम्हाला वर्म कळलेलं आहे. कोणतं वर्म कळलेलं आहे? संतांनी आम्हाला हे वर्म आधीच सांगून टाकलेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला कोणतं वर्म सांगितलं? वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव. वर्म ते एक आहे, दृढ
वर्म कळावं लागतं. वर्म जर न कळता तुम्ही काही केलं तर ते केलेलं कर्म निष्फळ ठरतं. अशा प्रकारे वर्म ते का हे दृढ धरावा भाव, हा संतांनी सांगितलेला हा उपाय आम्ही मागेच केलेला आहे. हे वर्म आम्ही जाणलेलं आहे. अशा प्रकारे हे वर्म काय आहे? तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, एरासी तो पडे ओस दिशा. देवा तुझ्या नामचिंतनामध्येच तुझं वर्म आहे. आम्ही दुसरं कर्म जाणत नाही, धर्म जाणत नाही. आणि जर कोणतं कर्म आणि धर्म असेल तर ते तुझ्या नामामध्येच आहे. कर्म धर्म नवती सांग उन्यांगे पतन. अशा प्रकारे आमचं कर्म आमचं धर्म जे काही आहे ते तुझ्या नामाशीच अशा रीतीनं आहे. अन्यथा बाकी सगळ्या गोष्टी नष्टप्रायच होणाऱ्या आहेत. जे जे कर्म धर्म नाशिवंत, धर्मही संपणार आहे, कर्मही संपणार आहे. आमचा धर्म एकच आहे. निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा. नाम उच्चारू घडघडा, नाम उच्चारू घडघडा, नाम उच्चारू घडघडा, नाम उच्चारू घडघडा. मुक्ती मुक्तीच्या संगडा हा भव सिंधू तारक. मुक्ती मुक्तीच्या संगडा हा भव सिंधू तारक. मुक्ती मुक्तीच्या सवंगडा हा भव सिंधू तारक. मुक्ती मुक्तीच्या सवंगडा हा भव सिंधू तारक. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा. भुक्ती मुक्तीच्या संगडा हा भवसिंधू तारक. देवा हे वर्म आहे. जिथं धर्म कर्म लयाला जाणार आहे, नाशिवंत ठरणार आहे, मग एक तुझं नाव खरं आहे. अशा प्रकारे बाकी शेवटी काय आहे? शेवटी शिल्लक राहणारं देवाच्या नामाशिवाय काही शिल्लक राहत नाही. अशा प्रकारे बीजकल्पांतीचे तुका म्हणे. अशा प्रकारे बस तात्पर्य असं आहे की महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत वर्म कळलं पाहिजे बरं का. वर्म न कळता जर तुम्ही कार्य करायला लागलात तर ते कार्य निष्फळ ठरतं. त्या कार्याला काही फळ प्राप्त होत नाही. वर्म जाणून कार्य केलं पाहिजे. एक दृष्टांत सांगतो जाता जाता. वैकुंठाच्या ठिकाणी भगवान विष्णूचं शयन ज्याच्यावर होतं तो शेषनारायण शेषराज एकदा आजारी पडला. शेषच आजारी पडला. तो भगवंताचं अशा प्रकारचा शेष आहे, शेज आहे. तो देवाचा पलंग आहे. देवाचं ते शयनस्थान आहे. देव त्याच्यावर पहुडतात. आणि असा तो शेष आजारी पडला. दिवसेंदिवस शरीर अशा प्रकारचं कृश होत चाललं. मग स्वर्गामधले देव आहेत आणि त्यांचेही वैद्य आहेत. मग स्वर्गातल्या देवांचे वैद्य कोण? स्वर्गातलेच अश्विनी कुमार. त्यांना बोलावलं. अश्विनी कुमारांनी शेषाला तपासलं, औषध दिलं, मात्रा दिली, सांगितलं अशा प्रकारे ही मात्रा हे औषध अशा पद्धतीने घेत राहा. 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, पण शेषामध्ये काही बदलच झाला नाही. उलट प्रकृती आणखी खंगत चालली, आणखी बारीक व्हायला लागला. आता काय करावं म्हणून सांगितलं. मृत्यूलोकामध्ये अशा प्रकारे चरक नावाचे एक मुनी आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन जर उपाय विचारला तर त्यात काही बदल असू शकेल, त्यात काही घडू शकेल. आयुर्वेदामध्ये अत्यंत निष्णात असणारे मुनिवर्य चरक. आजही आयुर्वेद शास्त्रामध्ये चरकांची संहिता मान्य केली जाते. BA MS डॉक्टरचा कोर्स करणाऱ्या लोकांना चरक संहितेचा अभ्यास करावा लागतो. संस्कृतमध्ये येते सगळं. तर अशा चरक मुनींना पाचारण केलं. आले
पहिली तब्येत प्रकृती खंगत चाललेली आहे. आधी औषध काही दिलं का नाही? हो हो म्हणले. अश्विनी कुमारांनी तपासलेलं आहे, त्यांनी औषध दिलेलं आहे. त्यांनी काय औषध दिलं आहे पाहू द्या. त्यांनी पाहिलं, बरोबर आहे. अश्विनी कुमारांनी केलेल्या आजाराचं निदान बरोबर आहे, त्यांनी दिलेलं औषध बरोबर आहे, त्यांनी दिलेल्या औषधाची मात्राही बरोबर आहे, आणि मग तब्येत का सुधारत नाही? असं वरचेवर का अशा प्रकारची तब्येत खराब होत चालली? चरकांनी विचार केला, ठीक आहे म्हणले, आता मी सांगतो त्या पद्धतीने ह्यांना औषध द्या. ठीक आहे. मग चरकांनी आपल्या ठिकाणाहून औषधाची मात्रा आणली. ती शेषाच्या पुढं आणली नाही आणि सांगितलं, आता ही जी मात्रा आणलेली आहे ही औषधाची मात्रा शेषाचे डोळे बंद करायचे आणि मग त्याला ती द्यायची, तोंडावाटी त्याला ती घ्यायला लावायची. आणि मग माझ्या औषधाने हे कसं काय सुधारलेलं नाही? तुम्ही काय केलं? ते म्हणले, तुम्ही केलं तेच मी केलं, पण त्यातलं मी वर्म जाणलं, तुम्ही जाणलं नाही. म्हणजे काय वर्म होतं? असं आहे, तुम्ही जेव्हा शेषाला औषध देत होता तेव्हा शेष त्या औषधाकडे पाहायचा, ती मात्रा पाहायचा, मग ती मधात असेल दुधात असेल ती पाहिली की मग तो घ्यायचा. मी औषध देण्याच्या वेळेला शेषाचे डोळे बंद करत होतो आणि शेषाची दृष्टी औषधावर पडू देत नव्हतो. औषध घेतल्यानंतर मग त्याची डोळ्यावरची पट्टी काढायला सांगत होतो. असं का? त्याचं कारण असं की जेव्हा जेव्हा औषधाकडे शेषाची दृष्टी जायची तेव्हा शेषाच्या दृष्टीतलं विष त्या औषधामध्ये उतरायचं. त्याचा परिणाम असा व्हायचा की ते औषध न राहता ते तसंच पोटात जायचं, मातीच खाल्ल्यासारखी. त्यामुळे त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. हे वर्म मी जाणलं आणि या वर्मामुळे मग मात्र शेषाची तब्येत सुधारू लागलेली आहे. अशा प्रकारे तात्पर्य असं आहे की कोणतंही कार्य करत असताना वर्म जाणून केलं पाहिजे. संतांनी ते वर्म जाणलं. तुका म्हणे वर्म भजनेची सापडे, एरासी तो पडे ओस दिशा. म्हणून या अभंगामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे त्याचे कळल्या महावर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. या अभंगामध्ये आम्हाला जे वर्म कळलेलं आहे त्या वर्मामध्ये तेथे माझी हरिवृत्ती राहो असा पहिल्या उपक्रमामध्ये हा अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि उपसंहारामध्ये तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म असा शब्द आलेला आहे. त्याचे वर्म आम्हाला कळलं आणि आमची वृत्ती तेथे राहू दे. ह्या तेथे म्हणण्यामध्ये एकमेवा द्वितीयम असणाऱ्या ब्रह्माचा निर्देश महाराज यातून करतात. आणि माझी वृत्ती माझं चित्त वगैरे सगळं तुझ्या चरणाशी राहू दे हे सांगण्यामध्ये ब्रह्म आणि अशा प्रकारची जीवाची स्थिती म्हणजे जीवब्रह्मैक्य स्थितीचं स्वरूप महाराज यातून प्रकट करतात. आणि अनेक नलगे माईक पदार्थ आणि त्याच्या पुढचं प्रमाण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. या दोनही अशा प्रकारच्या या प्रमाणातून जगन्मिथ्यात्व महाराजांनी स्पष्ट केलेलं आहे. तात्पर्य असं की असा हा शास्त्राचा सिद्धांत मोठ्या सूत्रबद्ध पद्धतीनं महाराजांनी या अभंगातून आपल्यापुढे मांडलेला आहे. आणि मग याच अभंगावरून संपूर्ण गाथ्यामध्ये अनेक प्रकारच्या विषयाचा विस्तार होत गेलेला आहे. अनेक अशा प्रकारच्या अभंगाचा आणखी त्या ठिकाणी विस्तार त्यामध्ये होत गेलेल्या विषयाचं वाढत गेलेले आहेत. असा हा अभंग मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे, मंगलाचरणाचा आहे, सूत्रवत आहे, तो बीज रूपातला आहे. आपल्या उत्सवातला आजच्या पहिल्या दिवसाला अशा प्रकारचा आपला प्रारंभ आज होत आहे. म्हणून संप्रदायाची जी आपली अधिष्ठात्री देवता आहे त्या पांडुरंग परमात्म्याचं वस्तुनिर्देश रूपाने मंगलाचरण करून आता इथून पुढे होणाऱ्या आपल्या सगळ्या सोहळ्याला आपण प्रारंभ करूया. म्हणून संतांचंच अशा प्रकारचं भजन करून आपण ही सेवा त्यांनाच अर्पण करायची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर
शेवटी जगद्गुरू तुकोबरायांचं भजन सगळ्यांनी एक वेळ अट्टहासाने केलं पाहिजे. महाराजांच्या भजनामध्ये सगळ्या संतांच्या भजनाचा अंतर्भाव होतो. कारण संत बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तुका झाला से कळस, कलशस्थानी महाराज आहेत. आणि एक कळसाच्या दर्शनामध्ये संपूर्ण मंदिराचं, संपूर्ण गाभाऱ्याचं, संपूर्ण मूर्तीचं दर्शन, तसं महाराजांच्या एका भाषणामध्ये सगळ्या संतांचा अंतर्भाव होत असल्यामुळे नेमाप्रमाणे जगद्गुरू तुकोबरायांच्या नामाचा उच्चार मुखाने त्यांचं नाव घेऊन आणि हाताने टाळी वाजवून त्यांचं भजन करून आपण करूया आणि आपल्या सेवेला इथे आपण विराम देऊया. तुकाराम 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 तुका म्हणे त्याची तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे तुका म्हणे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर कळले आम्हावर तुका म्हणे त्याचे जे कर्म धर्म नाशिवंत 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 आणि
कर्म धर्म नाशिवंत जय जय कर्म धर्म नास्तिवंत जय जय कर्म धर्म नाशिवंत 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 आणि कण लागे माईक पदार्थ माईक पदार्थ आणि कण लागे आणि कण लागे माईक पदार्थ 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 तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे तेथे माझे अर्थ नको देवा माईक लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ माईक पदार्थ माईक विठ्ठल जय समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहो या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अभंग संहितेवर ज्यांचं संकीर्तन झालं ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज असे परमश्रद्धेय गुरुवारी हरिभक्तीपरायण श्री बाळासाहेब महाराज देहूकर उपाख्य परमश्रद्धेय भाऊ हे या सप्ताह समितीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. वास्तविक अलीकडच्याच काळात त्यांच्या बंधूंचं वैकुंठगमन झालं. तो दुःखाचा कड आजही ओसरला नसताना केवळ जगदंबेच्या सेवेकरता भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले. मी नागपूर भक्ती महोत्सवाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद अदा करतो. आज पावनगावची पंगत आहे.